गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, सफरनामा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो मंडळी, दिस इज अवर फर्स्ट व्लॉग. आपण आपला हा DJI Action 5 कॅमेराला आज फर्स्ट टाईम टेस्ट करणार आहोत. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेच्या दिवशी विचार केला कुठेतरी बाहेर राऊंड मारून येऊया. आता वाजले दुपारचे 2, पण असं 2 वाजल्यासारखं फीलच येत नाही आहे, कारण इथे हवा इतकी गार आहे आणि टेम्परेचर इज ऑल्सो समवेअर अराउंड 20-21 असं चालू आहे. त्याच्यामध्ये ते फीलच होत नाही गार असल्यासारखं. माय व्हेरी फर्स्ट व्लॉग. सो विचार केला व्लॉगची सुरुवात आपण आपल्या गुरूंपासून करूया. आपल्या जवळच इथे प्रतिशिर्डी आहे. सो म्हटलं आपण आता प्रतिशिर्डीला जाऊन बाबांचं दर्शन घेऊया आणि ह्या जर्नीला सुरुवात करूया. ओके, सो आपल्याला हा रोड क्रॉस करायचा आहे खूप काळजीपूर्वक. ओके ओके. आमच्या एरियामध्ये ते जवळपासमध्ये खूप सारे कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे चालू आहेत, त्यामुळे हे असे डंपर्स, त्याच्यामुळे होणारे धूळ वगैरे. सो इथे धुळीचं प्रमाण ना खूप जास्त आहे कम्पेअर टू बॉम्बे. ही आम्ही हल्ल्यामध्ये खूप नोटीस केलं. तुम्ही बघतच बघा टायरपर्यंत किती धूळ वगैरे निघतो ते. जोपर्यंत कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं आटपणार नाही तोपर्यंत हे असे धूळ खात बसावे लागणार. ओके, लेट्स ओव्हरटेक देम. तसंही जोर लेफ्टला चालला आहे. आम्ही आता निघालो आहे मारुंजीमधून. मारुंजीमध्ये लाईफ रिपब्लिक ही टाउनशिप आहे, तिथून आम्ही निघालो आहे. समोर तुम्ही बघू शकता ती बस आता आतमध्ये जे गेले लेफ्ट हँड साईडला तो रोड जातो कासरसाई डॅमला. तो कासरसाई डॅम, तिथे कासरसाई लेकचा एक भन्नाट व्ह्यू आहे, तोही आपण एकदा कवर करूया फॉर शुअर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. बट आपल्याला आता वळायचं आहे राईटला. टर्न सिग्नल्स ऑन, राईटला वळूया. ओके, अँड हिअर वी गो. इथून साधारणतः 7 किलोमीटर्सवरती आपलं प्रतिशिर्डीचं मंदिर आहे. मला मी आता ओळख करून देतो आपल्या कॅमेराशी. हा जो आपला कॅमेरा आहे हा DJI Action 5 Pro, जो हल्लीच लॉन्च झाला आहे. ऑफकोर्स इट्स अ लेटेस्ट मॉडेल, सो त्यामुळे याच्यामध्ये फीचर्स पण जॅम पॅक्ड आहेत. सो अल्ट्रा वाईड व्ह्यूमध्ये आय बिलीव्ह तुम्हाला एक प्रॉपर फील्ड ऑफ व्ह्यू येत असावा. लाईक माझा बाईकचा कन्सोल प्लस समोरची जे सिनरी आहे ते बऱ्यापैकी कॅप्चर होत असावी आय बिलीव्ह. आय एम ॲक्च्युली न्यू टू दिस. फर्स्ट टाईम आपण ब्लॉग करतो आहे, फर्स्ट टाईम मी हा असा ॲक्शन कॅमेरा वगैरे हाताळतो आहे. सो ऑफकोर्स आय ॲम अ नूब काइंड ऑफ. सो हळूहळू आपण प्रो बनूया लाईक अवर Action 5 Pro. काही चूक बीक होत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की कळवा की मग मला काय चेंजेस करावे लागतील, काय मॅनिप्युलेशन्स करावे लागतील. त्या बेसिसवरती मी थोडा अभ्यास वगैरे करून अपकमिंग व्लॉग्स वगैरेमध्ये त्या सगळे चेंजेस इनकॉपरेट करू, जेणेकरून आपल्या व्हिडिओजची क्वालिटी अजून भन्नाट होईल. सो हा एक साखर कारखाना आहे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड. ओके, ऊसाची शेती म्हणू शकत नाही आपण, पण इथे ऊस वगैरे लोक घेऊन येतात आणि इथे सगळ्यांच्या झोपड्या आहेत. इथे गाड्या वगैरे लावून मग त्यांचा नंबर वगैरे येईपर्यंत हे इथे वाट बघत असतात. सो दिस इज हाव इट इज. तुम्हाला दिसत असावं. सो ही इथे पूर्ण अशी वस्ती आहे, बऱ्यापैकी लोक इथेच राहतात. ह्या इथे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत ह्या बघा यांच्या. आपण आता प्रतिशिर्डीला चाललो आहे. ओके, सो इफ टाईम परमिट्स आणि जर का वेळ जास्त नाही लागला, दर्शन वगैरे जर प्रॉपरली झालं आणि आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, सो मी विचार करतो आहे इथूनच अराउंड 20 किलोमीटरवरती पावना लेक आहे, जिथे कॅम्पिंग बिपिंगसाठी खूप फेमस आहे. तिथेही आपण जाण्याचा प्रयत्न करूया. सो लेट सी आपलं टाईम मॅनेजमेंट कसं होतं आहे. त्या भाऊंना जाऊ द्या, आपल्याला काहीही घाई नाही आहे. हे इथे ट्रॅक्टर ऊसाचे ट्रॅक्टर सगळे बघताय तुम्ही, कंटिन्यू येतच आहेत. सो हे सगळे ऊसाचे ट्रॅक्टर आता आय थिंक त्या कारखान्याजवळच जाणार आहेत. हे गाव बघून असं आपल्या गावाची आठवण येते. सो बाय द वे मी मूळचा कोकणातला, कणकवली, कासर्डे. ऑफकोर्स आपण तिकडची टूर करूया, हळूहळू आपण सगळ्या गोष्टी कवर करूया आपल्या व्लॉग्समध्ये. ते लाईनच्या लाईनच लागलेली आहे ऊसाच्या बैलगाड्यांची, आणि सध्या हा सीझनच आहे राईट, ऊस तोडणीचा आणि ते कारखान्यात नेण्याचा. टिपिकल गाव, टिपिकल रुरल एरिया गाईज. आय बिलीव्ह तुम्ही एन्जॉय करत असाल. सो आपल्याला वाटेत ही पावना नदी लागते. आपल्याला नंतर ह्याच्या उगमाकडे जायचं आहे. पाणी तुम्ही बघू शकता गाईज. सी सुंदर निळगार पाणी, प्रसन्न वाटतं. शनिवारच्या दिवशी घरात बसण्यापेक्षा यार बाहेर निघा, निसर्गाचा आनंद घ्या. यार ह्यापेक्षा अजून मजेशीर गोष्ट काय असू शकते यार लाईफमध्ये. पण आता बऱ्यापैकी पोहोचलेलो आहोत. हे त्याचे पार्किंग आहे.
मंदिराची आणि आपल्याला इथून आता राईटला वळायचं आहे. गाड्या बऱ्यापैकी दिसत आहेत, गर्दी असण्याची शक्यता आहे. सो लेट्स सी. सो हे आहे प्रति शिर्डीच्या आजूबाजूचा परिसर. हो, लाइटिंग बिटिंग बऱ्यापैकी गजबजलेला आहे. सो हे मंदिर. ज्या हिशोबाने आपल्याला गर्दी वाटलेली गाड्या वगैरे बघून, तितकी गर्दी नव्हती. सो दर्शन आमचं लगेच झालं 2 मिनटात. दर्शन झाल्यानंतर प्रसादाची ही वेळ चालू होती. 3:30पर्यंत प्रसाद होता. सो विचार केला, तसं पण आम्ही जेवण आलो नव्हतो. म्हटलं आपण इथेच कुपन काढूया. मी विचार केला आपण इथेच 4 घास खाऊन घेऊया. पोटभर जेवलो. 50 रुपयाचं कुपन असतं इथे. 50 रुपयामध्ये पोटभर जेवण. आणि इथली जी स्वीट डिश होती राईट, प्रसादाचा शिरा, लाजवाब. त्याला तोडच नव्हतं. आता वाजले 3:30. आपल्याकडे अफाट वेळ आहे. टाईम प्रॉपर मॅनेज झाला आहे. गर्दीही जास्त भेटली नाही. त्यामुळे आपण आपला आता पुढचा प्लॅन आपण करू शकतो. नेक्स्ट आपण जाणार आहोत पावना लेक. सो पावना लेक इथून जवळपास 25 किलोमीटर्स आहे. मॅपवरती आता शो करते 45 मिनिट्स. अँड गाईज, दिस इज आवर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण आता एक्सप्रेस हायवे क्रॉस करतो. दिस इज दी हायवे. सो गाईज बघू शकता भन्नाट ट्रॅफिक आहे. आणि हा आहे आपला एक छोटासा पॅच मुंबई पुणे हायवेचा. सो इथून आपल्याला तर लेफ्टला वळायचं आहे. या अशा ट्रॅफिक्समध्ये खरं सांगतो बाईक्सच बेस्ट पडतात. बाईक्सने फिल्टरिंग करायला खरंच खूप सोपं पडतं. गाईज, आमचा एक मित्र आहे अंकुर. त्याच्या लग्नाला आम्ही गेलेलो राजगुरुनगरला. सो त्याच्या लग्नावरून रिटर्न येताना आम्ही ह्या रोडनेच आलेलो. आम्हाला एक्सप्रेस हायवे गाठायचं होतं. तर त्यावेळेला आमचा एक मित्र पंकज, त्यांनी एक स्पेशल मिसळ चाकायला दिली. दिस रुपेश मिसळ गायसी. ह्याचं सो विषय असा होता, ह्याची मिसळ थोडी वेगळीच आहे. मिसळ खाताना आपल्याला काय वाटत नाही, पण खाऊन तुम्ही हातपाय तोंड वगैरे धुतलात त्यानंतर जी सनक जाते डोक्यात तिखटाची, बाबा आमच्या नाका तोंडात ना पाणी आलं. बिल भरताना सुद्धा आम्हाला मोबाईलमध्ये प्रॉपर आकडे टाकता येत नव्हते, इतकं पाणी, इतकी हालत बेकार झालेली. अजबच एक्सपिरियन्स होता या मिसळ संदर्भाचा. फर्स्ट टाईम आम्हाला खाऊ घातलेली. सो थँक्स टू पंकज असा एक अनुभव आम्हाला दिल्याबद्दल. इथून जर तुम्ही बघायला गेलात तर हिंजवडी 20 किलोमीटर्स, साखर कारखाना 14, चांदखेड, लोहगड, पावना धरण 22. गाईज कम्पेअर करा बघा. हेच पुणे शहर. ते पुणे शहरातला सिटीवाला भाग. इथे बिल्डिंग्स, सगळे दुकानं, शॉप्स, सगळ्या गोष्टी.
आणि ह्याच पुण्याचा हा रुरल एरिया. किती डिफरन्स पडतो हां, खूप फरक पडतो. आणि हा निसर्ग अनुभवण्याचा आनंद आपल्याला भेटतो आहे राईट, तो आनंद आपल्यापासून कोणीही वराव शिकवू शकत नाही. त्यासाठी आपण आपल्या घरातनं बाहेर पडायचं, बाईक काढायची, जिथे मन असेल तिथे जायचं, असे काही सिनरीज एक्सप्लोर करायचे आणि ह्या आठवणी बोलतात ना, का ह्या सगळ्या आठवणी कैद करून ठेवायच्या. सो गाईज, आमच्या वाईफला माहिती नव्हतं आपण कुठे चाललो आहे ते, आणि फायनली शेवटी बोर्ड वाचत वाचत तिने आपली तल्लक बुद्धीचा वापर केला आणि तिला कळलं की आपण आता पाहुण्याला चाललो आहे. गाईज, रस्त्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. जर कोणी कासरसाई किंवा तळेगाव वगैरे साईडने येत असेल त्यांना मॅपवरती हा रोड दाखवणार. तर इकडचा जो रोड आहे त्या रोडची हालत बऱ्यापैकी डॅमेज्ड आहे. हा आता पॅच तरी जरा ठीक वाटतो आहे. त्याच्या आधीचा जो पॅच होता पूर्ण कच्चा रस्ता होता, खडकं नुसती. ज्या छोट्या बाईक्स वगैरे असतील तर त्यात हमखास स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतील. सो येताना जरा सांभाळूनच या. सो समोर जो डोंगर दिसतोय तो आहे कामशेटचा डोंगर. त्या डोंगराच्या पलीकडे आहे आपला मुंबई पुणे हायवे, त्याच्या अलीकडे आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. रस्ता खूपच कुरतडलेला म्हणू शकतो आपण. परिस्थिती खूपच सर्व विचित्र वाटते. एक असे आडवे 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 असे पॅचेस आहेत. असे एका दुसऱ्या पॅचना प्लेन असेल बट पुढे परत आहे तसं असतं. लेट्स सी असा हा पॅच आपल्याला अजून पुढे कुठपर्यंत भेटतो येतो. समोर तुम्ही बघू शकताय की इट लुक्स लाईक अ डेड एंड, बट नाही, हे असे जे ठिकाण असतात ते खूप धोकादायक असतात. समोर कुठली गाडी गेली ते आपल्याला कळत नाही. सो अशा ठिकाणावरून आपल्याला खूप सावधानतेने निघायचं आहे. आपला स्पीड स्लो ठेवावा जमेल तितका. सो आय होप असाच रस्ता डॅमपर्यंत असावा. सो रस्ता खरंच खूप सुरेख आहे. असे आडवळणं, आजूबाजूला झाडं, हे वरती उडणारे पक्षी, आजूबाजूला शेत जमीन, त्या टाटा सोमोज, गावातले माणसं लाकडं बिकडे उचलताना. टिपिकल रुरल फील येतो, टिपिकल रुरल फील. आणि हे शिवने मावळचं प्रवेशद्वार आहे. खरंच खूप छान फील येतो आहे गाईज. हे बघा, शेतातली झाडं, शेत, आणि इथे फार्मिंग केलेली आहे. हे टिपिकल आउटस्कर्ट्स ऑफ पुणे हे असंच असतं. तर कुठल्याही गावातलं किंवा मग पठारावरची जी सगळी गावं आहेत ना, त्यांचा बऱ्यापैकी लँडस्केप मला हा सेमच असं वाटतं. इथे तुम्ही बघू शकता गाईज, लांबच्या लांब मळी आहेत आणि इथे ही तुरे 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 सगळे असे आहेत. हे ऊसाचं आहे की अजून कशाचं आहे गाईज, प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. हे काका काठी घेऊन आपले चालत आहेत शांतपणे. हे आहे गावाकडची लाईफ. मला अजूनही काही लोकांचं नवल वाटतं जेव्हा त्यांना विचारतं की भाई तुझं गाव कुठलं, ते म्हणतात की नाही आमचं कुठलं गाव वगैरे असं नाही आहे. आय एम लाईक कसं शक्य आहे? तुमचं गाव नाही किंवा मग मुदत नाही का हवा फ्लॅट करायला तुम्ही कुठे जाऊ शकत नाही मुद्दामून. मग ह्याच्या मित्राच्या गावी जा, त्याच्या मित्राच्या गावी जा, हे कर ते कर. सो ऑफकोर्स त्यांची काही चूक नाही म्हणा, इव्हन त्यांच्या फॅमिलीची काही चूक नाही. बट असतं नाही का, आपल्याला त्या गोष्टीची सवय लागलेली असते, बट समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीबद्दल काय माहितीच नसेल किंवा अंदाज नसेल तर आपण एक पॉईंट लावून शॉक होऊन जातो राईट. सो ऑफकोर्स दॅट्स अ ह्युमन नेचर. सुरेख हिरवंगार, त्या काकेवरून ते शेतात काम करतायत. सो आपल्याला पाहुणा दाखवत आहे 6.5 किलोमीटर्स, जे आपल्याला 13 मिनटात पोचवेल असं दाखवत आहे. सो हे दिस इज अ पॉली हाऊस आमच्या सोनीच्या भाषेत. सोनीने कन्फर्म केलं आहे त्याला पॉली हाऊस म्हणतात. ती छान वाटतं यार, सुंदर एकदम. 2 मिनटं थांबूया. एकदम सुंदर असा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथे बरेच जण इथे थांबलेले आहेत. बट मला या लोकांना हीच रिक्वेस्ट आहे की इथे जास्त गर्दी करू नका, जेणेकरून अजून ट्रॅफिक होऊन जाईल. रस्त्याच्या कडेला एकदम अशी पांढरे पांढरे फुलं, शांत निवांत एकदम. जस्ट फील द बाईक साऊंड.
सो नाव वी आर समवेअर अराउंड 3 किलोमीटर्स फ्रॉम पावना डॅम. तिथे जवळच लागून लोहगड आहे. सो हे डोक्यावरून लाकडं घेऊन चाललेले असताना किती प्रसन्न वाटतं. आणि समोर झाड बघा, मशरूम सारखं. वाव. सो आता 900 मीटर लांब आहोत पावना डॅमपासून. गाईज आय एम नॉट शुअर तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय. ते बघा दरवाजे. आणि आपल्याला आता स्ट्रेट जायचं आहे राईट. समोरून आपल्याला डॅम दिसलेला आहे. आता त्या डॅमचा जलाशय आपण बघूया. त्यासाठी छोटी घाटी आपल्याला चढावी लागणार आहे. सो इकडे नजारा पण इतका क्लास दिसतो गाईज. आय होप हा कॅमेरा तितक्या सगळ्या गोष्टी जस्टिफाय करत असावा. हे तर आपल्याला पोस्ट प्रोसेसिंगमध्येच दिसून येईल. भावना किती घाई आहे. हा बघा गाईज, हा बघा. नॉट शुअर तुम्हाला किती दिसतंय बट या मी ॲक्च्युली चुकलो आहोत. आम्हाला वाटलं त्या डॅमकडे जाताना राईट हँड साईडच्या लेनला काहीतरी स्पॉट्स वगैरे असतील. बट बऱ्यापैकी स्पॉट्स आपल्याला लेफ्ट साईडला म्हणजे ऑपोजिट साईडला दिसतं. आपण आता तिकडे जाऊया. आपण मगाशी समोरून स्ट्रेट आलेलो तर ॲक्च्युली आपल्याला लेफ्ट वळायचं होतं. सो मिनिंग आता रिटर्न येताना आपल्याला राईटला वळायचं आहे. ओके. सो गाईज वन्स अगेन एक घाटी चढायची आपल्याला. आणि या घाटीच्या पलीकडे असणार आहे भलं मोठं जलाशय. ओ एकदम स्टीफ कर्व आहे. लोकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि हा माणूस मध्येच उभा आहे. हो लर्नर आहे. माय बॅड भाऊ. मग ही प्रॉपर जागा नाही आहे गाडी शिकायची. नवीन गाडी असते, प्रत्येकाला हौस असते, तशी आम्हालाही होती. ओके. सो गाईज दिस इज दॅट पॉईंट. आय थिंक सो वीकेंड असल्यामुळे इथे पावती फाडवी लागली आपल्याला 30 रुपीजची. बट 30 रुपीज इज वर्थ द व्ह्यू. दिस इज द सेम स्पॉट जिथे द फेमस पावना लेक कॅम्पिंग होते. पावना लेकसुद्धा फिरून झालेला आहे. आपण इथे एकदम सुंदर असा सनसेट आपण अनुभवला. तो सनसेट कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कळवा. तर संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या वाजले 6:15. आपला ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ह्याचा आता लो लाईट परफॉर्मन्ससुद्धा टेस्ट होईल आपल्या कॅमेऱ्याचा. सो आय एम प्रिटी ईगर टू लुक इन टू इट. कारण विषय असा आहे की जेव्हा मी चेकआउट करत होतो ॲक्शन कॅमेराज तर ऑनली 2 ऑप्शन्स आर GoPro आणि DJI ॲक्शन कॅमेराज. ओके. सो GoProमध्ये 2 गोष्टी मला मायनस वाटल्या. दॅट इज की लो लाईट परफॉर्मन्स त्याचा खूपच खराब आहे जस्ट बिकॉज ऑफ स्मॉलर कॅमेरा सेन्सर. आणि त्याची जी बॅटरी लाईफ आहे राईट दॅट इज वे लेस दॅन व्हॉट DJI इज. आता DJIवरती मी सकाळपासून आता इथे रेकॉर्ड्स करतो आहे, शूट करतो आहे, मध्ये मध्ये क्लिप्स व्ह्यू पण करतो आहे, मोबाईलला कनेक्ट करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे. बट स्टील
नाव द कॅमेरा इज समवेअर अराउंड 35 to 36 समवेअर अराउंड. सी वाव, काय व्ह्यू दिसतोय गाईज. सी एकच नंबर गाईज. याच व्ह्यूसाठी तर आपण असे काही ट्रिप्स वगैरे करतो, जेणेकरून असे नॅचरल सिनिक ब्युटीज आपल्याला बघता येईल आणि तुम्ही आमच्या निमित्ताने एन्जॉय कराल. सो बॅटरी लाईफ DJIची खूपच जास्त आहे. ओके, आणि मी तो एक्सपिरियन्सही करतो आहे. बऱ्याच जणांकडे फक्त ऐकलेलं आहे, बट मी स्वतः तो वापरतो आहे. सो आय फील की लाईक इट इज व्हेरी कम्पॅटेबल. सो मी याचं ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलेला आहे. सो ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा भेटतात. दॅट इज यू गेट 2 more बॅटरीज अलॉंग विथ द बॅटरी चार्जर. आणि सेकंड थिंग इज तुम्हाला बरेचसे कॅमेरा माउंट्स वगैरे भेटतात. ओके, तुम्हाला एक सेल्फी स्टिक वगैरे भेटते एकदम स्टडी. सो दॅट इज बेसिकली अन ॲडव्हेंचर कॉम्बो, जेणेकरून यू वुड बी व्लॉगिंग रेडी. फिरून पण आम्हाला आलेली ताण. सो मध्ये तिथे काका भेटलेले, त्यांनी मस्त उसाचा रस काढून दिला. तो उसाचा रस इतका गोड होता, आता लिटरली असं झालं की आता ढवळल्यासारखं. पण ॲक्च्युली पोट पॅक आहे कम्प्लीट. तर मला डाऊट आहे रात्री आम्हाला जेवण जाईल की नाही जाईल. बट खरंच एक बोलतात ना की काइंड ऑफ एनर्जी आपल्याला येऊन जाते ऑटोमॅटिकली ॲज सोन एज शुगर केनचं ज्यूस पोटामध्ये गेल्यावरती. ओके, सो इथे आपल्याला थोडं ट्रॅफिक एक्सपिरियन्स करायला भेटते. हवेमध्ये जो गारवा आहे तो प्रचंड वाढलेला आहे, असं हाताला असं जाणवत आहे. ओके, सो आता आपण नाईट कंडिशनसाठी ना सध्या तरी ऑटो मोडवरती ट्राय करूया. नाईट टाईमसाठी आपल्याला काय कॉन्फिगरेशन असेल पाहिजे ना, त्याचा एक थोडासा अंदाज येऊन जाईल. आय एम नॉट शुअर ही क्लिप किती ग्रेनी होऊन जाईल. आय थिंक एव्हरीथिंग वुड बी मॅनेज ऑटोमॅटिकली. सगळे जे कपल जे दिसत आहेत स्कूटीवरती रिटर्न जाणार आहे, हे सगळे पाहुणावालेच आहेत. सॅटर्डे संडे इट लुक्स लाईक अ व्हेरी बेस्ट वीकेंड स्पॉट टू स्पेंड सम क्वालिटी टाईम अलॉंग विथ युअर पार्टनर. सो गाईज, हा आपला आजचा दिवस कसा गेलेला तर कमेंट करून नक्की सांगा. आपण सकाळी आधी शिर्डीला गेलो. शिर्डी बोलते माय बॅड. शिर्डीला तर आपल्याला जायचं आहे फॉर शुअर, फॅमिलीला घेऊन जायचं आहे. बट प्रति शिर्डीला जाऊन आलो तुर्तास. त्यानंतर टाईम भेटला म्हणून आपण पावना लेक फिरून आलो. ते लेक साईड बसून आपण सनसेट अनुभवला. ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आपण आजच्या दिवसात एक्सपिरियन्स केला या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स हे मला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच मजेशीर व्हिडिओ तुम्हाला जर आणावे अशी तुमची इच्छा असेल, प्लीज या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे जे एक्सपिरियन्स मोठे ब्लॉगर्स वगैरे असतात ते खूप बडबड करतात. त्यांना बऱ्याचशा गोष्टी सुचतात किंवा मग त्यांच्या ते इन्स्टिंक्ट्स असतात, त्या बेसिसवरती ते कॉमेंट्री करण्यामध्ये खूप माहीर असतात. माझं तसं नाही आहे. बट व्हॉट आय विल डू इज की माझ्या डोळ्यासमोर जे काही दृश्य वगैरे मला दिसत आहेत ते बघून मला जितकी एक्साइटमेंट होते ती एक्साइटमेंट तुम्हाला कॉमेंटेट करून माझ्यासोबत तुम्ही ती गोष्ट एन्जॉय कराल. त्या गोष्टीची मी काळजी घ्यायचा प्रयत्न करेन फॉर शुअर. बट असेच आपण मोठे व्लॉग्स वगैरे आणत राहू. ही तर आपल्याला फक्त सुरुवात आहे. आपलं चॅनल खूप मोठं ग्रो करायचं आहे. ही फॅमिली ग्रो करून आपल्याला सक्सेसफुल यूट्यूबर बनायचं आहे. सो दॅट इज अवर गोल. सो ते काही लगेचच होणार नाही. ऑफकोर्स त्याला कठीण परिश्रम लागणारच. लहानपणापासून जे आपण कठीण परिश्रम जे करत आलो आहोत त्या बेसिसवर आपण इथपर्यंत आहोत. आता अजून थोडं पुढे जाऊया, अजून थोडी मेहनत करूया. टिल देन भेटूया पुढच्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये.